कलाकार म्हणून आपल्याला दरवेळेला काही ना काही नवीन सापडत असतं, तसं विठुरायाची काही खास अनुभूती यामध्ये तुम्हाला जाणवली का? नमस्कार. एकतर उशीर झाला याबद्दल धन्यवाद, कारण खूप सारे रील्स, खूप सारे इंटरव्ह्यूज, खूप सारे टीजर, ट्रेलर लॉन्च, भरपूर प्रमोशन्सची पळापळ, त्यामुळे वाट बघायला लागली याबद्दल अत्यंत दिलगीर आहोत. अनिकेत पण थोड्या वेळात पोचतोयच. तो आत्ता पुण्याला त्याचा प्रयोग होता, सो तो अटल सेतूवर आहे, तर विठ्ठल सेतूवर कधी येतोय याची आपण वाट बघतोय. तो तिकडनं निघालाय, तो पोचलच थोड्या वेळात, सो यू कॅन इंटरव्ह्यू हिम. पण त्याच्या वतीने सुद्धा मी रिप्रेझेंट करतो. आणि दुसरी गोष्ट काय, विठ्ठलाची अनुभूती म्हणजे काय असं आपण शोधायला जात नाही, तो आपल्या मनात आहे, तो आपल्या आत आहे. सयाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याने त्याने आपला विठ्ठल शोधायचा आहे. पडद्यावर जे दिसतंय ते मात्र भव्य दिव्य आहे. सतत असं म्हटलं जातंय भक्तिमय चित्रपट आहे, तर कृपया भक्तिमय चित्रपट नाही आहे, अत्यंत धमाकेदार मजेदार चित्रपट आहे. नुसती भक्ती या सिनेमात नाहीये, अत्यंत छान एंटरटेनिंग सिनेमा झालाय. बॅकड्रॉप सगळा विठुरायाचा आहे, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. धन्यवाद. किरण गायकवाड, एवढा विचारमग्न होण्याचं काय कारण? नाही, मग मी काय बोलू असा मला प्रश्न पडला होता, कारण सगळंच कव्हर केलं. त्यावेळी हे तर मस्त असतं, मला बरं असतं, हा असतो सपोर्टिंगला. सिनेमात पण त्याने तेच केलं. काय नाही, एक्साइटमेंट माझी पण तेवढीच आहे जितकी टीजर बघून, ट्रेलर बघून वाढली होती. आणि सर्वप्रथम रवी सर, तुम्हाला अभिनंदन खूप सारं, कारण गेले कित्येक वर्ष तुम्ही जे स्वप्न बघितलंय ते आज सत्यात उतरत आहे. आणि 1 महिना दिलाय त्यांनी खरं तर, पण आता अवघ्या काही दिवसांवरती आपला चित्रपट येतोय आणि विठुरायाची मूर्ती आणली की नाही ते तेव्हा कळेल. बाकी काय, कमाल सिनेमा आहे, भक्तीची किनार असलेला आहे आणि टोटल आउट अँड आउट कमर्शियल असा सिनेमा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळं पॅकेज बघायला मिळेल. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. आणि येस रसिका, तुलाच हा पुढचा प्रश्न असणार आहे. तुझी एंट्री खूप कमाल दिसते, जी आम्ही आता टीजर आणि ट्रेलरच्या दरम्यान बघतोय. सो बाकी सगळे कलाकार थोडेसे वेगळे आणि तुझी एंट्री एकदम धमाकेदार. जसं आता सांगितलं, फक्त भक्तिमय नाहीये, तर बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यातला कुठला भाग तुझा आहे? तुझ्या भूमिकेतून या सिनेमात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे? आता हे 3 जे मुलं आहेत छान गोड गोड, ज्यातले 2 इकडे आहेत आणि एक यायचा आहे आमचा मित्र, तर प्रत्येकाचं एक एक खूप महत्त्वाचं स्थान आहे या चित्रपटात. अनिकेत विश्वासरावचं जे कॅरेक्टर आहे प्रधा, तो रेप्रेझेंट करतो भक्ती, प्रियदर्शन जाधव रेप्रेझेंट करतो शक्ती आणि किरण गायकवाड रेप्रेझेंट करतो युक्ती. पण हे तिघांनाही दिशा देणारी जर का कोणी असेल तर ती आहे झाशा, जी उत्तरार्धात येते चित्रपटाच्या आणि त्यांना त्यांच्या बऱ्याच गोष्टींमध्ये मदत करते, असं मी म्हणेन. बऱ्याच गोष्टींमध्ये, नॉट वन. सो या, असं साधारण कॅरेक्टर आहे. आम्हाला हे कॅरेक्टर बघायला नक्कीच आवडेल आणि खूप छान आहे. शक्ती, युक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटतात आणि डेफिनेटली 19 जुलैला हा सिनेमा सगळ्यांचं खूप मनोरंजन करेल. हीच शुभेच्छा तुला या सिनेमाच्या निमित्ताने. महेश सर, तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स आणि हा प्रवास कसा होता? नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना. माझ्यासाठी खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे, कारण ही सगळी T20ची फळे आहे 11 किलोमीटरची. त्याच्यात मी एक छोटा आहे त्याच्यात. तर की गावात जो सनी आहे, म्हणजे जो किरण करतो, त्याचा एक गावाकडचा टपोरी गँगमधला जो पोरगा आहे, त्याचा एक साथीदार असतो जो बिघडवायला कारणीभूत करत असतो त्याला, असं माझं कॅरेक्टर आहे. आणि सगळ्यात प्रथम की श्रेयस दादा आणि रवी सरांना अभिनंदन. मी गणराज बरोबर वाटते 3री फिल्म करतोय आता, ते एक चांगलं आहे. सो सगळ्यांना शुभेच्छा आणि नक्की बघा 19 जुलैला डंका. थँक्यू सो मच. यानंतर अविनाश नारकर सर, आता आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं जो भक्तिभाव आणि जी आर्त हाक होती विठुरायाला परत बोलवण्याची, तर हे पात्र, ही भूमिका साकारताना तुमच्यासाठी काय वेगळी गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळाली? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आणि जसं सयाजीने मगाशी हसता हसता पण एक खूप छान आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली की प्रत्येकाने आपापला विठ्ठल शोधायचा आहे. प्रत्येकाने विठ्ठल शोधायचं आहे, म्हणजे प्रत्येकाने आपल्यातल्या जे स्वत्व आहे त्या स्वत्व हरवलं आहे कुठेतरी, असा जो एक सैरभय जो समाज आता सध्या झालेला आहे, तर ते सत्व शोधता इथे कदाचित सापडण्याचे चान्सेस आहेत का,
ह्याच्यासाठी हा चित्रपट आहे. मी या चित्रपटाचं एका वाक्यात सांगताना मी असं डोक्यात ज्यावेळेला मला स्क्रिप्ट ऐकवलं त्यावेळेला मी काय करायचं याच्यामध्ये, तर मला असं वाटतं की निष्ठावान श्रद्धावान अशा सगळ्या सत्कर्मी मंडळींनी हरिनामाचा डंका करून दुष्कर्मी लोकांचा कर्कश असा गोंगाट चिरडण्याचा केलेला एक सशक्त प्रयत्न म्हणजे हा डंका हरिनामाचा नावाचा चित्रपट आहे असं मला वाटतं. काही नाही, जसं आम्ही सगळेच म्हणतोय की नेहमी कसं ब्लॅक अँड व्हाईट ग्रे शेड्स सगळे असतात त्या पद्धतीने ह्या चित्रपट पूर्ण मसाला असा चित्रपट आहे. फक्त या चित्रपटाला एक श्रद्धेची अशी खूप अशी एक सोनेरी हळवी अशी किनार आहे, ती तुम्हाला बांधून ठेवते शेवटपर्यंत. आणि मला असं वाटतं की हरिनामामध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे, ह्या चित्रपटाच्या बघितल्यानंतर आपल्याला डेफिनेटली ते जाणवतं. कारण ह्या चित्रपटाचे अभंग जे मी गायलेलो आहे ते करताना सात्विकता हा जो एक माणसातला एक गुण असतो तो काय असू शकतो, सात्विकता हा भाव काय असू शकतो याचा पूर्ण याची प्रचिती मला हा चित्रपट शूट करताना मला आली. म्हणजे मी त्या अभंगाची आर्त हात ज्यावेळेला विठुरायाला दिली त्यावेळेला मला असं वाटतं की आता सुद्धा मला तो गहीवर आवरत नाही आहे. मला काही म्हणजे ह्या अशा काही मोमेंट्स असतात की त्यावेळेला तुम्हाला काही करायला लागत नाही आणि तीच ताकद आहे. विठोबा हा मला असं वाटतं की एक काळाचं रिप्रेझेंट करणारे असं एक आपण म्हणूया, तो काही देव असा नाही आहे की जो सर्वव्यापी असं जे काय आहे ते सर्वव्यापी असं की ज्याच्यासाठी वारकरी सगळ्या आपल्या हात अपेष्टा अमुक तमुक सगळे जे काही दुःख आहे ती सगळी विसरून त्या पूर्ण वारीमध्ये सामील होतात आणि त्या विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणून जातात. तो विठुरायाचं दर्शन हो न हो कित्येक वारकरी लाखोनी करोडोनी मला वाटतं जात असतील, पण त्या पांडुरंगाच्या कळसाचं, त्या विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं तरी खूप झालं असं म्हणून इतकी श्रद्धा, मी म्हणतो ह्या श्रद्धा ही सध्या कुठेतरी डगमगली आहे माणसाच्या मनातली. तर त्या श्रद्धेला पुन्हा एकदा त्याचं स्मरण करून देणारा असा हा चित्रपट आहे. तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काही करा, तुम्ही काही अगदी खालच्या थराची कामं केली तरी चालेल, पण त्याच्या मागे जर तुमची एक जे श्रद्धास्थान जे आहे त्याला जर तुम्ही स्मरून जर तुमचं काम केलेलं असेल तर ते म्हणजे कधीही वाया जात नाही. तुमची कष्ट आणि तुमच्या ज्या काही श्रम असतात, मेहनती असतात त्या सगळ्या वाया जात नाही. तर असा हा चित्रपट पूर्ण पॅकेज आहे, कम्प्लीट एंटरटेनमेंट असं पॅकेज आहे. ती सगळी जबाबदारी ह्या मंडळींनी पेललेली आहे सगळी. सयानी ॲज युजल तुम्ही बघताय की जोपर्यंत विलन या चित्रपटाचा सशक्त होत नाही, एक दुर्गुणांचा जोपर्यंत हा कळस घातला जात नाही तोपर्यंत त्याला बसणारा मुक्का आहे तो फार काही मोठा होत नाही. तर त्यामुळे ते काम या सगळ्या मंडळींनी खूप श्रद्धेने केलेलं आहे आणि श्रद्धेचं जे काम आहे ते मी आपलं माझ्याकडे जबाबदारी सोपवली, ते मी अगदी पूर्ण श्रद्धेने श्रद्धा प्रसारित करण्याचा प्रयत्न. क्या बात.